हां नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव सय्यद इम्रान इसामुद्दीन सर. आपलं गाव निलंगा. आपण ग्रीन पॅन्टचे काम करतो सर. मग तुम्हाला सर ही लावणीच्या टायमात तुमची लावण कधीची आहे सर? मार्चची आहे सर. मार्चची. मग मार्चच्या टायमात मी तुम्हाला काका दिलो वापरायसाठी? मला दिलतो तुम्ही पहिल्या सुरूला भूमी पॉवर, क्रोम आणि पोटॅश. हां 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 ही 3 दिलतो. 2 बॅग दिलेल्या होत्या. एक तरी टाकून मी लावण केलेली आहे. आणि बीज प्रक्रियेसाठी एसटी. बरं. मग स्टार्टिंगला तुम्ही आपल्या कंपनीच का वापरलो? स्टार्टिंगला पहिल्या सुरूला ही आपलं एसटी. स्टार्टिंगला एसटी वापरली आणि पुन्हा लावण करते वेळेस त्या लावणीच्या सरीमध्येच 3x3 ची सरी आहे माझी. ही अशा पद्धत लावण आहे. एक सरी सोडून तर ह्याच्यात आपण ही वापरलेला आहे. पेरणी करून घेतलं ते हिच्या मागे सरी मागे पेरणी केलो तुम्ही. खताची आपली प्रोम, पोटॅश, भूमी पॉवर. हिची पेरणी करून घेतलं आणि लावण करून टाकली एसटी मध्ये. एसटी मध्ये म्हणजे मार्चच्या 15ची लावण आहे. मार्च 15ची. मग आता ह्याच्यामध्ये सर आपलं पेरा म्हणा आणि ऊस किती खांड्यावरती सर? आता पेरा बघा आपलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 खांड्या ऊस आहे. आता सर 10-15 खांड्यावर ऊस आहे. आणि खांड्याची साईज सुद्धा लांब आहे सर. हो सर. हा बरोबर. आपल्या वापरलेल्या खतामुळे, औषधामुळे. आणि परत मी 1 महिन्याच्या खाली, महिना 1.5 महिन्याच्या खाली प्रीमियम, ग्रो, नायट्रोकिंग, ब्लूम असे 1.5 एकरला 5-5 बाटल्या सोडल्या. 1.5 एकरला 5 बाटल्या, 1.5 एकरला 5 बाटल्या. 10 बाटल्या सोडलेल्या ह्याला. तर मला आता ते सोडल्यानंतर चांगलाच फरक दिसून येतोय. साईज वाढते, ऊसाची जाडी, पेऱ्यात फुगतोय. पुन्हा बांडी फुटली, ती बांडी सुद्धा असं ग्रोथ करून मोठी होतीये. बराच बदल झालाय माझा मला असं. बर. ग्रीन पॅन्टचं खत वापरून मी समाधानकारक आहे. बर बर. आणि सर ही अगोदर ह्या ठिकाणी तुम्ही ह्या जमिनीवर अगोदर कोणचं तुम्ही वापरत होतो, का वापरत होतो अगोदर? सोयाबीन, तूर घेत होतो पीक. तशी जमीन अशी फार भारी नाही ही. हा. मध्यम स्वरूपाची जमीन आहे. पाणी लागणं ही करणं. त्या जमिनीवर उत्पन्न मला म्हणावं तसं भेटत नसल्यामुळं त्या 3 एकरच्या प्लॉट मध्ये मी ऊस लावायचा निर्णय घेऊन ऊस लावलेले. ग्रीन प्लांटचे औषध वापरून ऊस लावले. बर. मग सर तुम्हाला समाधान आहात तुम्ही? हो. यस. ओके. मग आता समोरच्याला सर तुमच्याकडून का तुम्ही सांगताल बाबा ही वापरा न वापरा, का म्हणून सांगताल सर तुम्ही? मी माझ्या मित्र कंपनीला बसलेल्या प्रत्येक माणसाला सांगतो की बाबा सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेती शरीरासाठी, खाण्यासाठी चांगला आहे. बरोबर. पुढच्या पिढीसाठी चांगला आहे. हो. थोडं करा, स्वतःपुरतं करा, चांगलं करा. बरोबर आहे. बरोबर. सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त वापर करा. आपला सांगण्याचा उद्देशच आहे लोकांना. बर. आपलं गाव सावंतगिरा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. ही आहे पांडुरंग जाधव. पांडुरंग जाधवच्या सरदस्त आम्ही शेतामध्ये व्हिजिट दिलो. ह्याबद्दल पांडुरंग जाधवचे धन्यवाद.